मौसम आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम। ये गाना मैं खुशी में गा रहा हूँ। सुसंस्कृत आचरण व निस्वार्थी समाजकारण त्यांच्या जगण्याची रीत आहे।
कार्यक्रमाचे यांनी आपले अध्यक्षीय स्थान स्वीकारले आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर मा अमृतंगमय. मुनीप्रमाणे वाईटाकडून चांगल्याकडे व अंधाराकडून प्रकाशाकडे सावली म्हणून असणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सौ सपनाताई यांची आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय श्री नरेंद्रजी त्यांनीही आपले स्थान स्वीकारले आहे. अर्चनाताई राऊत मॅडम यांनीही आपले स्थान स्वीकारलेले आहे. नमोस्तुते भारतीय गीता या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर देवै सदा वंदिता. सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाढ्यापहा. ज्योतिषंत्वा वायुमतीं प्राणवतीं स्वर्गा दुस्वर्गा योपदं भास्वतीं दीपदेवता भ्यो नमः. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते. अतिशय मंगलमय वातावरणात आजच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. सर्व मान्यवर मंडळी मां सरस्वतीचे पूजनाने व माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. अतिशय मंगलमय असा क्षण आहे. फोटो भेटली मॅडम. मेश्राम सर सचिव श्री सुभाषरावजी टेंबरे यांना शिक्षणाधिकारी माध्यमिक नागपूर महानगरपालिका नागपूर यांचे स्वागत करण्याकरता आजचे सत्कार मूर्ती व जीवस्य कंठस्य मित्र आदरणीय श्री पाटील सर यांनाच विनंती करतो. आदरणीय श्री कचरे साहेब आणि आमचे आजचे सत्कार मूर्ती आदरणीय श्री पाटील सर हे बालपणापासूनचे मित्र आहेत आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या आदरणीय श्री स्वर्गीय नंदलालजी लोया कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्री राऊत मॅडम यांचे स्वागत करण्याकरता मी संगीताताई टेंबरे यांना आमंत्रित करतो. आदरणीय श्री घनश्यामजी मेश्राम सर सचिव श्रीराम शिक्षण संस्था धामणगाव रेल्वे ते शाल श्रीफळ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संपूर्ण प्रवासामध्ये सावली प्रवाहाने सोबत असणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी सौ सपनाताई वासुदेवराव पाटील यांचे स्वागत नलिनीताई मेश्राम काकू करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री वासुदेवराव पाटील सर व आमच्या
सेवापूर्ती अभिषेचिंतनानिमित्त स्वागत करीत आहे. यानंतर श्री सुभाषराव टेंभरे व सहपरिवार श्री पाटील सर व पाटील मॅडम यांचे स्वागत करण्याकरता व्यासपीठावर येते. सौ सपनाताई पाटील मॅडम यांच्या मोठी बहीण व जावाई तसेच त्यांचा मुलगा व सुनबाई व नातू सहकुटुंब सहपरिवार श्री सतीशरावजी चौधरी आदरणीय श्री पाटील सरांचे ब्याही आहेत व ते आवर्जून आपल्या या कार्यक्रमाला विनंतीला मान देऊन आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. सोहळ्यामध्ये स्वागत करीत आहे सौ श्रद्धाताई शरणागर. सौ श्रद्धाताई शरणागर यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा करावी. सरांचे भाचे सेवानिवृत्तीपर कार्यक्रम व त्या कार्यक्रमामध्ये कनिष्ठ बंधू आदरणीय श्री कृष्णाभाऊ तसेच आजच्या या कार्यक्रमाला सेवापूर्तीच्या कार्यक्रमाकरता श्री राऊत सर व सौ अर्चनाताई राऊत मॅडम पाटील सर व मॅडमचा सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत केले पाहिजे. यानंतर श्रीराम शिक्षण संस्था आटोपल्यानंतर सर्व स्वागतासाठी इथे उत्सुक आहेत. थोडा एक 10 मिनिटाचा कार्यक्रम झाला की पाहुण्यांनी मंचावर येऊन उपस्थितांचे आजच्या सत्कार करतील आणि मी हे सर्व जाणते की आज आपण त्यांच्यासाठी आलो आहोत. सर्वांना त्यांना भेटायची इच्छा आहे. एक 10 मिनिटानंतर आपण सर्वजण या ठिकाणी श्रीराम शिक्षण संस्थाद्वारा संचालित तेव्हा त्यांच्या या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमानिमित्त आपण आज येथे जमलेलो आहोत. तेव्हा त्यांच्या सेवानिवृत्ती स्नेहमिलनाकरता माननीय श्री घनश्यामजी मेश्राम सर सचिव श्रीराम शिक्षण संस्था धामणगाव रेल्वे तर प्रमुख अतिथी म्हणून श्री नरेंद्र शंकररावजी चौधरी माननीय माजी मुख्याध्यापक
मानवता हायस्कूल अर्जुनी तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया तसेच माननीय श्री प्रफुल्ल माधवरावजी कचवे सर शिक्षणाधिकारी माध्यमिक नागपूर महानगरपालिका नागपूर तसेच माननीय सौ अर्चना राऊत मॅडम मुख्याध्यापिका नंदलाल लोया कन्या विद्यालय धामणगाव रेल्वे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेला आहे. आज अतिथींचा परिचय आताच मी करून दिला. आजच्या सत्कार मूर्ती श्री वासुदेव रामाजी पाटील सर त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी ही माझ्यावर देण्यात आली आहे. तेव्हा सुगंधाप्रमाणे जे पसरतात कार्यातून ठसा उमटवतात, सुगंधाप्रमाणे जे पसरतात कार्यातून ठसा उमटवतात अशा या व्यक्तिमत्वाला आपण सर्वजण ओळखता. श्री वासुदेव रामाजी पाटील सरांचा जन्म बुटीबोरी नागपूर येथे झाला. तिथेच त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर सरांनी त्यांचे उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेफला हायस्कूल धामणगाव रेल्वे येथून पूर्ण केले. त्यांनी आदर्श महाविद्यालयातून बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी घेतली. सरांनी BSc, BEd, MA एज्युकेशन, DSM अशा पदविका व पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलेले आहे. सरांनी श्री संत गाडगे महाराज पोस्ट बेसिक आश्रम सीताखंडी तालुका भोकर जिल्हा नांदेड येथे सहाय्यक शिक्षक या पदावर सन 1993 ते 95 या काळात अध्यापनाचे कार्य केलेले आहे. त्यानंतर सर श्रीराम शिक्षण संस्थाद्वारा संचालित श्रीराम विद्यालय सोनेगाव खर्डा येथे 1 जुलै 1996 रोजी सहाय्यक शिक्षक या पदावर रुजू झाले. त्यानंतर 1 सप्टेंबर 2020 ते 31 जानेवारी 2026 पर्यंत सरांनी मुख्याध्यापक पदाची धुरा समर्थपणे सांभाळलेली आहे. सरांची एकूण सेवा ही 29 वर्ष 7 महिने अशी झालेली आहे. सन 2017 ते 2023 या शैक्षणिक वर्षात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित राज्यस्तरीय सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण अविरत 1 ते 4 या प्रशिक्षणात त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सुद्धा काम केले आहे. सर सध्या तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष असून मुख्याध्यापक संघाचे गटन समन्वयक म्हणून सुद्धा जबाबदारी पार पाडत आहे. त्याचप्रमाणे सरांची महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत येणाऱ्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 या पर्यवेक्षिकी यंत्रणेमध्ये शाळा तपासणी पथकात सुद्धा नियुक्ती झाली होती. तसेच एक प्रामाणिक शिस्तप्रिय वक्तशीर विद्यार्थीभिमुख म्हणून ज्यांची ओळख आहे असे हे आमचे श्री वासुदेव पाटील सर. तेव्हा सरांना यशस्वी सेवापूर्तीबद्दल अभिनंदन करून भविष्याच्या नवीन संकल्पासाठी शुभेच्छा देते व माझ्या शब्दांना इथे विराम देते. धन्यवाद. शिक्षण हाच ध्यास व कार्य हीच पूजा हाच मंत्र आयुष्यभर जपणारे एक प्रामाणिक कार्यतत्पर विश्वासू व शिक्षणाची कास धरणारे विद्यार्थ्यांप्रती आस्था बाळगणारे गणित विषयाची आवड असणारे विद्यार्थी प्रिय म्हणून ओळखले जाणारे श्री वासुदेव रामाजी पाटील सर यांनी त्यांच्या आयुष्याच्या प्रदीर्घ काळ हा शिक्षण क्षेत्रात सेवा देण्यात घालविला आहे. त्याचा त्यांना आनंद आहे. आज त्यांचा हा शैक्षणिक प्रवास शासनाच्या विहित वयोमान नियमानुसार पूर्ण झालेला आहे. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं ओ मकान ओ फिर नहीं आते ओ फिर नहीं आते. कितीही सुखद असल्या तरी कुठेतरी संपणारी ती वाट असते. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी ती वाट असते. संपणाऱ्या वाटेबरोबर उजळणारी ती नवी पहाट असते. सूर्योदयाबरोबर सूर्यास्त हा ठरलेला असतो, पण त्याचबरोबर नवीन दिवसाची नवीन संधीची सुद्धा आशा असते. तेव्हा त्यांच्या नवीन इनिंगला आजपासून सुरुवात झालेली आहे. नवी संधी आज त्यांची वाट पाहत आहे. तेव्हा त्यांच्या या नववत्सर
शुभारंभासाठी व त्यांना निरोगी निरामय दीर्घ उदंड आयुष्यासाठी कोटी कोटी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व नमस्कार. सरांना ज्यांनी जवळून अनुभवलं आहे असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री नरेंद्रजी चौधरी सर, माजी मुख्याध्यापक, मानवता हायस्कूल अर्जुनी, तालुका तिरोडा, जिल्हा गोंदिया येथून ते आलेले आहेत. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. सेवानिवृत्ती सत्कार समारंभ. सत्कार मूर्ती श्री वासुदेवजी पाटील साहेब सर, मुख्याध्यापक श्रीराम विद्यालय सोलेगाव खर्डा. मूर्तीच्या स्वरूपात उपस्थित असणारी माता सरस्वती, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम शिक्षण संस्था माननीय निसाम सर, त्यांच्या छत्रछायेमध्ये सरांनी पूर्ण ही सेवा अर्पित केलेली आहे. श्री माननीय कचरे सर. आता कचरे सरांबद्दल आणखी पुन्हा एक मला सांगावंसं वाटते, ज्यांनी गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना सेवा दिली, त्याबद्दल त्यांचे ऋणानुबंध म्हणून मी त्यांच्याबद्दल 2 शब्द सांगतो आहे. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी राऊत मॅडम, सत्कार मूर्ती पाटील सर आणि सपना मॅडम, हे यांची पूर्ण सेवा 29 वर्ष 7 महिने अशी ही कालावधी यांची या सेवेमध्ये गेलेली आहे. आता पाटील सराबद्दल आज ही सेवा पूर्ण करताना मुख्यत्वे ज्यांच्या सहकार्याने ते केलेली आहे त्यांचे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आणि आभार आणि पूर्ण होत नाही. माननीय पाटील सर यांच्याबद्दल किंवा कोणताही जो कार्यकाळ असतो, नियुक्तीनंतर निवृत्ती, आज 31 जानेवारीला त्यांची नियुक्ती झालेली आहे, निवृत्ती झालेली आहे. आज माघ पौर्णिमा उत्तम दिवस आहे आणि हा सोहळा आपण या ठिकाणी साजरा संबंध आहेत. आमची मुलगी या ठिकाणी यवतमाळला देऊन झाली, त्याच्यानंतर आमचे संबंध जवळचे झाले. या कालावधीमध्ये मी सुद्धा मुख्याध्यापक असताना सरांशी चर्चा करून आपले प्रश्न सोडवत होतो आणि मला आणखी जास्त आनंद होत आहे की सरांचे जे मित्र आहेत कचवे सर, त्यांच्याकडे नेहमी त्यांच्याबद्दल सांगत असायचे. तुमचं नाव ऐकलेलं आहे, आमची भेट झाली नाही कारण की आम्ही मुख्याध्यापक त्या ठिकाणी नव्हतो त्यावेळेस, पण नंतर सरांच्या माध्यमातून जे मी तुमच्याबद्दल जे ऐकलं, सरांचे जे सहकार्य तुम्हाला मिळालं किंवा तुमच्यापासून त्यांना मिळालं आणि ती आपली सेवा पूर्ण करू शकले. आज या ठिकाणी हे जे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी, हे त्यांच्या 29 वर्ष 7 महिन्यांच्या सेवेचा ही पावती आहे असं मला वाटते. आपण आयुष्यामध्ये जे कमवलं ते निवृत्तीनंतर आपल्याला जे आपण कमवलेलं आहे ते दिसत असते. आणि आज या माध्यमातून, या सोहळ्याच्या माध्यमातून खरोखरच सरांनी जी सेवा दिलेली आहे त्यांच्याबद्दल सांगायचं असलं तर एक कठोर निर्णय घेणारे, शाळेची, शासनाची आणि पालकांची, विद्यार्थ्यांची खूप काळजी असते आणि त्यांचा भार ते ओढत असतात. सहाय्यक शिक्षक असताना
ह्या गोष्टीपासून आपण मुक्त असतो, परंतु एखादे पद मिळालं त्यावेळेस ह्या अडचणींना आपण कसं सामोरं जावं, कोणत्या माध्यमातून आपल्याला ते प्रश्न सोडवता येतील. कारण की आज युग डिजिटल होत आहे आणि या डिजिटल आम्ही जर विचार केला तर आम्ही डिजिटल नव्हतोच, परंतु जेव्हा आम्हाला पद मिळालं आम्हाला स्वतः ते आत्मसात करावं लागलं, शिकावं लागलं. आणि या वयात त्या सरांनी ते डिजिटल असलेलं युग 3 वर्षात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना जे केलेलं आहे ते वाखाणण्यासारखं आहे. आज ते निवृत्त होत आहेत. त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांचे दिवस हे भरभराटीचे आणि समृद्धीचे जावं, एवढे 2 शब्द बोलून मी आपले श्री प्रफुल्लजी कचवे सर, शिक्षणाधिकारी नागपूर महानगरपालिका नागपूर यांना विनंती करतो, त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांना माझा नमस्कार. या सेवाकृती सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय मेश्राम सर, माननीय नरेंद्रजी चौधरी, आजच्या सत्कार मूर्ती श्री वासुदेवराव त्यांच्या मॅडम आणि या सत्कार समारंभासाठी आपण सर्व मान्यवर. जीवन फार छोटंसं आहे. 100 वर्षाचं आयुष्य जर एखाद्याला लाभलं असेल ते सुद्धा अल्प आहे. या जीवनामध्ये अनेक गोष्टी करायच्या असतात आणि माणूस एकही गोष्ट पूर्णत्वास नेऊ शकत नाही, कारण हे जीवन फार लहान आहे. आणि या 100 वर्षाच्या जीवनामध्ये माणसाने काय काय करायचं, कोणती गोष्ट चांगली करायची हे आपापलं प्रत्येकाला ठरवायचं असतं. मी जास्त इथे बोलणार नाही, वेळ झालेला आहे. वासुदेवराव हे माझे मित्र लहानपणापासून, वर्ग 5वी पासून आम्ही सोबत एका वर्गात शिकलो आहे, सेफला हायस्कूलमध्ये. खूप सुंदर चांगली शाळा आणि या शाळेने आम्हाला खूप काही दिलेलं आहे. त्यांच्याबद्दल बोलायचं तर एक चाकोरीतनं चालणारा विद्यार्थी, सतत अभ्यासामध्ये गर्क असलेला आणि मला अजून काय चांगलं मिळवता येईल अभ्यासातनं अशा प्रकारचं सतत अभ्यासात एक चांगला विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. 5वी पासून तर BSc पर्यंत आम्ही सोबत होतो. खूप चांगला अभ्यास करायचा, चांगलं काहीतरी मिळवायचं यासाठी सतत त्यांची धडपड होती. सुरुवातीचे दिवस फार कठीण होते आणि या कठीण दिवसामधनं त्यांनी मुख्याध्यापक पदापर्यंत मजल गाठली. हे खूप मोठं आहे. आणि यानंतर सुद्धा त्यांचं जीवन हे अत्यंत चांगलं जाणार आहे, कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा शौक नाही आहे. तंबाखू खात नाही, सुपारी खात नाही, बाकीचं तर दूरच राहिलं. अशा प्रकारचं निर्व्यसनी जीवन त्यांनी आतापर्यंत ठेवलेलं आहे. अशाच प्रकारचं पुढेही ते ठेवतील. या सेवानिवृत्तीनंतरचं जीवन हे त्यांना दीर्घायुष्य लावो, आरोग्य संपन्न त्यांचं जीवन जावं आणि मित्रांमध्ये त्यांचा सतत वावर वाढो, एखादा छंद त्यांनी जोपासावा. आणि माझी त्यांना नम्र विनंती आहे की सकाळचा 1 तास त्यांनी स्वतःसाठी द्यावा. व्यायाम फार गरजेचा असतो. आपल्या सर्वांनाही माझी विनंती आहे, सर्वांनी सकाळचा 1 तास आपल्यासाठी द्यावा. जीवन फार छोटंसं, या छोट्याशा आणि आपण त्या 1 तासाचा अनुभव घेऊन सांगा की तुमचा दिवस कसा जातो. जो माणूस सकाळी स्वतःसाठी 1 तास देतो त्याचा दिवस चांगला जातो. दिवसच नाही तर संपूर्ण आयुष्य हे निरोगी आणि आरोग्य संपन्न राहून कार्यामध्ये यशस्वी करण्यासाठी त्याचा मदत होते. तर अशा प्रकारे वासुदेवरावांना पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि आपण सतत भेटत राहू. यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ड्युटीचा बोजा नसेल आणि म्हणून आपण छानपैकी फिरायला जावं, आनंद घ्यावा. पैशाची ते काही आता कमी नाही आहे. तर अशा प्रकारे एक चांगला माझा मित्र आज सेवानिवृत्त झालेला आहे आणि पुढेही आमची मैत्री अशीच गाढ राहील.
धन्यवाद. मला इथे 2 मिनिटं बोलायची संधी दिली त्याबद्दल श्री सर्वांचे आभार. अर्चनाताई, आदरणीय सौ अर्चनाताई राऊत मॅडम आपले संक्षिप्त मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना मा विनंती करतो. सरस्वती आमचा आराध्य प्रभू श्री रामचंद्र यांना वंदन करते. आजच्या पाटील सरांच्या सत्कारपोटी सेवानिवृत्त सत्कारपोटी सोहळ्याचे अध्यक्ष आमच्या श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव मान्य श्री मेश्राम सर, मंचावर उपस्थित माजी मुख्याध्यापक श्री चौधरी सर, तसेच आमचे शिक्षणाधिकारी श्री कचवे साहेब आणि आजचे जे मेन अट्रॅक्शन आहे ज्यांचं काल सेवानिवृत्त झालेले आहेत असे श्री पाटील सर व सपना पाटील, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सर्वांचे आवडते सहकारी पाटील सर यांचा हा सेवापूर्ती सोहळा आहे आणि हा खरोखरच जीवनातला एक सोनेरी क्षण असतो. गेल्या 29 वर्ष 7 महिने त्यांनी आमच्या श्रीराम शिक्षण संस्थेमध्ये अगदी समर्पणाने सेवा दिलेली आहे. विद्यार्थ्यांना घडविले एवढंच नाही तर शाळेच्या स्थापनेपासून संस्थेचा त्यांनी गौरव वाढवला. 1 जुलै 1996 या दिवशी आमच्या संस्थेची श्रीराम शिक्षण संस्थेची श्रीराम विद्यालय सोनेगाव खर्डा येथे ही ब्रांच निघाली आणि त्या ब्रांचला पहिली अपॉइंटमेंट झाली होती श्री पाटील सर, सौ साधनाताई कडू मॅडम या दोघांची अपॉइंटमेंट झाली. तसेच श्री किशोर भाऊ पांडव आणि गवारले भाऊ असे हे 4 तिथे निवडले गेले आणि शाळेची स्थापना झाली. वर्ग 8वा होता. अतिशय खेड्यामध्ये शाळा काढलेली होती. अतिशय कठीण अशी परिस्थिती होती. एका कोठ्यामध्ये अक्षरशः ती शाळा भरवली होती आणि त्या ठिकाणी लागणारं साहित्य डेस्क बेंच पासून तयार करण्यासाठी मदत किंवा शाळा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य हे सगळं जमवण्यामध्ये सरांचा फार मोठा मोलाचा वाटा होता. आणि आज हे छोटंसं लावलेलं रोपटं आज मोठ्या तुमदार इमारतीमध्ये सजलेलं आहे आणि ह्या ठिकाणी ह्या सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच पाटील सरांचे त्यावेळी ते मुख्याध्यापक होते, प्रभारी मुख्याध्यापक होते आणि सेवानिवृत्त होत असताना सुद्धा आपण मुख्याध्यापक आहेत. 1996ला जेव्हा ते जॉईन झाले तेव्हा विनाअनुदानित तत्वावरती जॉईन झाले. फार कोणत्या कंडिशन मधून शिकले. एक हुशार व्यक्तिमत्व, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा विद्यार्थी जीवनामध्ये नावलौकिक होताच, पण जेव्हा नोकरी लागली त्यावेळी सुद्धा त्यांना काहीतरी चांगलं करायचं ही सतत धडपड होती. 20 वर्ष सायकलनी जाणं येणं केलं आणि हा खडतर प्रवास खरंच त्यांच्या आयुष्यामधला आपण सलाम करण्याजोगा आहे. मुख्याध्यापक म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि योगायोगाने मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्ती सुद्धा घेत आहे. कामाची आवड, चिकाटी, मेहनत, जिद्द, तसंच त्यांचं नियोजन रात्रीपासून सुरू होऊन ते संपेपर्यंत त्यांचं सुरू असायचं. ऑफिसचं वर्क कुठलाही त्यांना कामाचा कधीच आम्ही कंटाळा पाहिला नाही. आम्ही समोरासमोर राहतो त्याच्यामुळे आम्हाला सगळं माहिती असते की आज मला माझा पगार कधी विचारायचं काम पडलं तर सर माझं बेसिक आताही सांगते. म्हणजे एवढ्या सरांचा अभ्यास आहे आणि ऑफिशियल याचे जी आर सगळे त्यांना मुखपाठ असतात आणि मला विचारते तुम्ही हे काम केलं का नाही केलं. आता तर मुख्याध्यापक झाल्यावर तर मला ते प्रत्येक ऑफिशियल कामं सांगतातच आणि एवढ्या कामाच्या प्रती निष्ठावान माणूस क्वचितच आपल्याला सध्याच्या काळात बघायला मिळतो. आणि पाटील सर आनंदाने त्यांनी आपल्या सेवेचे 29 वर्ष 7 महिने या ठिकाणचे आणि बाकीची आणखी त्यांची सेवा आहे तिथलाही अनुभव त्यांचा कामाचा या ठिकाणी त्यांनी उपयोगात आणलेला आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा. सेवानिवृत्तीच्या सर खूप खूप शुभेच्छा. आणि आज मला या ठिकाणी त्यांनी बोलवलं, सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार सुद्धा व्यक्त करते. 29 वर्ष सेवा केली, 29 वर्ष सेवा केली. सुगंधी आठवणींची कुपी घेऊन सेवानिवृत्त होत आहात. दिवस उजाडता निरोपाचा आता सारे गोड क्षण चोहीकडे दरवळू पाहतात.
चोहीकडे दरवळू पाहतायत. आपले हे नाते अबाधित राहो, आपले हे नाते अबाधित राहो. तुमच्या स्वभावाप्रमाणेच, तुमच्या गोड स्वभावाप्रमाणेच आयुष्य सुख समाधाने जावे, आयुष्य सुख समाधानाने जावे. तुमच्या निवृत्ती म्हणजे तुमची पोच पावती. आजची तुमची निवृत्ती म्हणजे पोच पावती. तुमच्या चोख कामगिरीची एक खूण, तुमच्या चोख कामगिरीची एक खूण मैलाचा दगड, मैलाचा दगड जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा एक थांबा, जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा एक थांबा. आता थोडंसं कॅलेंडर बदलेल, थोडीशी घड्याळाची वेळ बदलेल, थोडंसं कॅलेंडर बदलेल, थोडीशी घड्याळाची वेळ बदलेल आणि सगळेच दिवस पुढील सुंदर होईल. आणि कच्छे साहेबांनी पण सांगितलं की सकाळचा 1 तास त्यांनी आता स्वतःला द्यायचा, तर आमच्या शिक्षणाधिकाऱ्यांचं त्यांना तर ऐकावंच लागेल. आणि आपलं त्या 1 तासामुळे आपली आरोग्य निरामय ठेवतील, संपत्ती आनंदाने भरलेले आपले जीवन लाभो, आनंदाने भरलेले सदैव आपले जीवन सुख समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि दोघांनाही पुढील सहजीवनाच्या, पुढील इनिंगच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय श्री. प्रदीर्घ शैक्षणिक प्रवासामध्ये त्यांना काही कटू व चांगले अनुभव आले, त्यांना चांगल्या लोकांचा सहवास लाभला. ते आपले सर्व भावना व्यक्त करण्यासाठी मी आजचे सत्कार मूर्ती आदरणीय श्री पाटील सर यांना आमंत्रित करतो. प्रभू श्री रामचंद्र, विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मंचावर उपस्थित मान्यवर, उपस्थित मंडळी, माझे गुरुजन मित्र आणि सहकारी, आपण माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला याबद्दल प्रथम मी आपला आभारी आहे. श्रीराम शिक्षण द्वारा संचालित श्रीराम विद्यालय सोनेगाव खर्डे इथे मला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल मी श्रीराम शिक्षण संस्थेचा शतशः आभारी आहे. आमच्या संस्थेचे माजी अध्यक्ष श्री अशोकजी भैया यांनी माझ्यावर विश्वास दाखवून प्रभारी मुख्याध्यापक म्हणून विद्यालयाचा प्रभार सोपविला. त्यांच्या विश्वासाला तडा न देता मी संस्थेमध्ये 29 वर्ष 7 महिने सेवा दिली. मी 1 जुलै 1996 रोजी एका छोट्याशा गावात सौ मुक्ताबाई सबनीस यांच्या अथक प्रयत्नाने श्रीराम विद्यालयाची निर्मिती झाली. सौ मुक्ताबाई सबनीस यांनी आम्हाला शाळा चालविण्यास फार मदत केली, त्यांचे आभार मी व्यक्त करतो. तसेच आमच्या संस्थेचे माजी अध्यक्ष श्री अशोकजी भैया यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायातून वेळात वेळ काढून आम्हाला आर्थिक मदत तर केलीच व मोलाचा वेळ दिला, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अरुण वळसळ यांनी आम्हाला येणाऱ्या प्रशासकीय व आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत केली. तसेच माझे अगदी लहानपणापासूनचे मित्र माननीय शिक्षणाधिकारी महानगरपालिका नागपूर माध्यमिक श्री प्रफुल्लजी कचवे साहेब यांनी सुद्धा मला प्रशासकीय कामामध्ये फार मदत केली, त्यांचा सुद्धा मी ऋणी आहे. तसेच संस्थेचे सचिव माननीय श्री घनश्यामजी मेश्राम सर यांनी मला फार मदत केली व कोणतीही अडचण निर्माण झाल्यास सरळ भाऊकडे जाऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले व त्यांनी कुठल्याही पदाचा आव न आणता अगदी सहजपणे मार्गदर्शन केले, याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभारी आहे. संस्थेचे सर्व संचालक मंडळाचे आभार. आदरणीय विलासभाऊ कळू यांनी सुद्धा मला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे बऱ्याच प्रमाणात मदत केली. त्या काळात मला 1750 रुपयाची सायकल घेण्याकरिता श्री विलासभाऊ कळू त्यावेळेस नवदुर्गा बँकेचे व्यवस्थापक होते, त्यांनी 1750 रुपयाची सायकल घेण्याची गॅरंटी विलासभाऊंनी मला त्यावेळेस दिली आणि मी 500 रुपयामध्ये देऊन ती सायकल खरेदी केली. त्या सायकलने मी 5 वर्ष सोनेगाव खर्ड्याला जाण्याने केलं. त्यामुळे विलासभाऊचा मी फार मोठा ऋणी आहे. प्रशासकीय कार्यामध्ये माझ्याकडून अनवधानाने कोणाचे मन दुखवले गेले असल्यास आपण मला मोठ्या मनाने माफ करा. डोंगर कपाऱ्यात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते ते आश्वासन आणि योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे ते मार्गदर्शन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री घनश्यामजी मेश्राम सर आपले विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
आमच्या संस्थेचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांना सुद्धा अभिवादन करतो. आजच्या या सत्कारमोठे कार्यक्रमाला लाभलेले या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व मान्यवर, आमच्या श्रीराम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय संजूभाऊ राठे, संचालक नानासाहेब देशमुख, संचालक केशवभाऊ साकोरे, संचालक विलासरावजी कडू, आमचे मामाजी शंकररावजी, सन्माननीय शंकररावजी हरणखेडे टेंबरेजी, या ठिकाणी मंचावर लहानपणाचे त्यांचे मित्र सन्माननीय कटवे साहेब, आमच्या नंदलाल लोया कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सौ अर्चनाताई राऊत, अजनी येथे मुख्याध्यापक सेवानिवृत्त मुख्याध्यापक नरेंद्रजी चौधरी, वासुदेव पाटील आणि त्यांच्या परिवार आणि आमच्या परिवारामध्ये आमचा पारिवारिक संबंध होता. थोडक्यात तुम्हाला थोडी माहिती सांगतो. आणि फार गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. वर्ग 5वी मध्ये असताना मी एसवायल हायस्कूलला 1 वर्ष सेवा दिलेली आहे 1980 मध्ये. तर त्या माझ्या वर्गामध्ये कटवे साहेब, वासुदेव पाटील हे होते आणि त्यांचे क्लास टीचर मी होतो. तर गणित हा विषय फार दोन्ही माणसं कटवे साहेब आणि वासुदेव पाटील गणितामध्ये फार हुशार होते. आणि पुढे चालून त्यांच्या आईने सुद्धा मला सांगितलं की बाबू 12वी नंतर याला काय करायचं आहे. मी म्हटलं याला मास्टर करायचं आपल्याला. आणि मग त्यांनी BSc BEd हे पदवी धारण केली. आणि माझ्या घरासमोरच ते राहत होते. त्यांची आई मला मुलगा मानत होती. आणि वासुदेव पाटील यांनी मला कधी, जरी माझा कर्मचारी होता, पण वासुदेव पाटील यांनी मला कधी सर असं म्हटलं नाही. संस्थेमध्ये मराठवाड्यामध्ये काही दिवस नॉन ग्रँडवर सेवा दिली. त्यानंतर पानवाडी या ठिकाणी, वर्धा जिल्हा या ठिकाणी काही दिवस सेवा दिली. त्यावेळेस नॉन ग्रँड हा वर्ग त्या ठिकाणी होता. मग आमच्या संस्थेला सोनेगाव खर्डा या ठिकाणी 96 मध्ये शाळा आमची ओपन झाली. मग वासुदेव पाटील आणि त्यांच्या आईला मी सांगितलं की आमच्या इथे आता जागा निघणार आहे, तुम्ही एक अर्ज करा. आणि वासुदेव पाटील आमच्या संस्थेमध्ये त्यांनी मुलाखत दिली. आणि मुलाखतीमधून आम्ही सर्वांनी, त्यावेळेस आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर भैयाजी होते, आम्ही सर्वांनी त्यांना त्या ठिकाणी नोकरी दिली. आणि तिथला इथून धामणगावहून 25 ते 25 किलोमीटर हे सोनेगाव खर्डा आहे. आणि एका छोट्याशा घरामध्ये सबनाईक नावाच्या मॅडम होत्या, त्या स्वर्गीय झालेल्या आहेत. त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या कोठ्यामध्ये आम्ही शाळा भरली. आणि त्यावेळेला सौ कडू मॅडम आणि वासुदेव पाटील यांची आम्ही नियुक्ती केली. त्या वक्ती 8वा वर्गच होता, राऊत मॅडमनी सांगितलेलं आहे. आणि रस्ते नव्हते, मधामध्ये नदी होती. अनेक अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी हा प्रवास सुरू केला. आणि मग 2-3 वर्षानंतर त्यांचा त्या ठिकाणी ग्रँड आली 8, 9, 10 या ठिकाणी झाली. आणि त्यांनी आता सांगितलेलं आहे की 17 वर्ष त्यांनी सहाय्यक शिक्षक म्हणून काम केले. आणि बाकीचे दिवस त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम केलेले आहेत. तर त्यावेळेस मुख्याध्यापक म्हणून जेव्हा आमचा प्रस्ताव ज्यावेळेस या शिक्षणाधिकारी अमरावती या ठिकाणी आम्ही जेव्हा पाठवला संस्थेने, त्यावेळेस सन्माननीय कटवे साहेब होते. कागदपत्र आमचे सगळे ओके होते. आणि लगेच 15 दिवसामध्ये प्रभारी मुख्याध्यापक म्हणून त्यांना चार्ज मिळाला. आणि नियमित मुख्याध्यापक म्हणून त्यांना आजपर्यंत 31 जानेवारी 2026 पर्यंत ते कायम नियमित मुख्याध्यापक पदावर या ठिकाणी कायम राहिलेले आहे. अशा या कठीण परिस्थितीमध्ये या वासुदेव पाटील यांनी आमच्या या संस्थेला, आमच्या शाळेला चांगली सेवा दिली. तसेच ते मुख्याध्यापक संघाचे सुद्धा त्यांनी सुद्धा काम केलं. त्यानंतर विज्ञान मंच या ठिकाणी सुद्धा त्यांनी चांगलं काम केलं. त्यांची कारकीर्द फार उत्तम चांगल्या रीतीने निघाली. आणि त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडलेले आहे, अनेक कार्यक्रम झालेले आहे. त्यांनी आता जाता जाता म्हणजे सेवानिवृत्त होता होता आमचे सन्माननीय आमदार
प्रतापदादा अडसळ यांच्याकडे म्हणे आपल्या शाळेचे म्हणजे बिल्डिंग आपली खचलेली आहे, आपल्या रंग निघालेला आहे, फर्निचर नाही आहे, संडास बाथरूम नाही आहे. तर त्यांनी अर्ज केला. आम्ही स्वतः जाऊन आणि प्रतापदादांनी आम्हाला 15 लक्ष रुपये आमच्या श्रीराम शाळेला दिले. आता त्या शाळेचं रेनोव्हेशन या ठिकाणी सुरू आहे. अशा या वासुदेव पाटील आजच्या या सत्कार मूर्तीला मी पुनश्च त्यांच्या या सत्कार मूर्तीला मी त्यांना अभिवादन करतो आणि त्यांचा पुढील आयुष्य त्यांचं खूप सुख समाधानी जावं अशी मी परमेश्वर ठिकाणी प्रार्थना करतो. आणि त्यांच्या सहचारणी आमच्या सुनबाई सपनाताई यांना सुद्धा आशीर्वाद देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय श्रीराम. भेटी तुमच्या आलो आहे, भेटी तुमच्या आलो आहे पूर्णाहुतीच्या कातरवेळी, भेटी तुमच्या आलो आहे पूर्णाहुतीच्या कातरवेळी, सुचेल तशा सादर करतो, सुचेल तशा सादर करतो आभाराच्या 4 ओळी, आभाराच्या 4 ओळी. तुमच्या माझ्या ओठामधून, तुमच्या माझ्या ओठामधून एकच आता सूर निघावा, कृतज्ञतेचा सोहळा बनून मैफिलीचा या शेवट व्हावा, मैफिलीचा या शेवट व्हावा. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री घनश्यामजी मेश्राम सर यांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री नरेंद्रजी चौधरी सर यांनी विनंतीला मान देऊन उपस्थिती दर्शविली, तेव्हा त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आदरणीय श्री कचवे साहेब, मुख्याध्यापिका सौ अर्चनाताई राऊत मॅडम, श्री हरणखेडे काका या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले त्या सर्व सन्माननीय मंडळींचे मी आभार व्यक्त करतो व सरांना मंगलमय, निरोगी, निरामय, दीर्घ उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच आयोजकांनी मला इथे सूत्रसंचलनाची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आयोजकांचे मी सुद्धा आभार व्यक्त करतो व आपला हा कार्यक्रम इथे संपला जाहीर करतो. तसेच सर्व उपस्थित सर्व सन्मान्य मंडळींनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती करतो. तसेच आदरणीय सत्कार मूर्ती श्री पाटील सरांची अशी इच्छा आहे, श्रीराम शिक्षण संस्थेचे इथे डायरेक्टर मंडळी आलेले आहेत, त्यांनी व्यासपीठावर यावं. आदरणीय श्री कडू साहेब, श्री संजय भाऊ राठी, श्री साखरे साहेब, श्री नाना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यावं. श्री कडू साहेब, देशमुख, श्री साखरे